नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला माझा टॉप सिक्रेटचा प्लॉट दाखवत आहे. सगळा फ्रेश करून ठेवला आहे बघा. किड्यांनी मध्ये अहंकार माजवला होता, ते क्लिअर केलेला आहे. मित्रांनो, कीटकाचा लई मोठा इफेक्ट आहे मित्रांनो. कीटकनाशकची फवारण्या जास्त आहेत मित्रांनो. कारण किडे जे पानावरचा रस शोषक किडे आहेत, ते किडे जास्त इफेक्ट करतात. त्याच्यामुळं कीटकनाशकाच्या फवारण्या जास्त करावं लागतात मित्रांनो ह्याला. कारण लई किडमे ह्या आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढे आहेत, म्हणजे पावसाळ्यात काय व्हायचे नाही तेवढे, पण फवारणीचा प्रादुर्भाव जास्त करावा लागतो मित्रांनो. जास्त फवारणी करावी लागते. जास्त फवारणी करावी लागते त्याला. त्यात थोडं पाणी जास्त झालं होतं, मग जरा माफक पाणी केले. जरा काल रात्री फक्त 1 तास पाणी दिले ह्याला, आणि 2-4 दिवस कंटिन्यू पाणी होतं, 8 तास ठिबकद्वारे बरं का. पाटाने पाणी आपण देत नाही, ठिबकद्वारे पाणी देतो आपण. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आळ्याने पानं खाल्लेली दाखवली होती. आता हे आळ्याचा नायनाट झालेला आहे. आता आजची फवारणी ती कीटकनाशकाची केलेली होती. आता दुसरी फवारणी याला घ्यायची आहे आपल्याला. दुसऱ्या फवारणीमध्ये बी कीटकनाशकच घ्यायचं, प्लेन कीटकनाशक घ्यायचं. त्यात कुठलं टॉनिक वगैरे टाकायचं नाही, प्लेन कीटकनाशकाची फवारणी घेऊन टाकायची. फुटवा हे व्हायला लागलाय चांगला, बऱ्यापैकी प्रोग्रेस आहे प्लॉटमध्ये. आता ही जेव्हा काही अशी फुलं वगैरे विडी वाकडी तयार व्हायला लागलेत, तर ह्याच्यासाठी बी एक फवारणी आहे. अशी विडी वाकडी फुलं व्हायला नाही पाहिजे तयार. विडी वाकड्या फुलांसाठी एक वेगळी फवारणी करून, आता ह्याच्यामध्ये जे चिकट सापळे होते आपले, ते चिकट सापळे गच भरलेले होते. आता आपण दुसरे चिकट सापळे ह्याला लावणार आहोत, जेणेकरून ते सगळे रस शोषक किडे त्याला चिटकावे या हिशोबाने. आणि मागच्या वेळेस आपण टोटल 15 लावले होते, तर आपण आता वाढवून राहतात ह्याला 30 लावणार आहोत. 30 किडे 30 चिकट सापळे लावणार आहोत. लावल्याचे ते जास्त जेवढे लावचाल तेवढे आपल्यासाठी चांगलं आहे, आणि फवारणीची जास्त गरज पडत नाही. जास्तीत जास्त किडे त्या कीटकनाशक चिकट सापळ्यावरती चिटकून राहतात. त्याच्यासाठी आपणाला चिकट सापळेचं प्रमाण थोडं जास्त वाढवायचं आहे. हे आतमधल्या तारा लावल्यानंतर मित्रांनो आपल्याला जरा हे झालं, नाही तर फांद्या तुटायचं प्रमाण जास्त होतं. हे फांद्या तुटायचं प्रमाण ह्या मध्ये लावलेल्या त्या दोरीमुळे बऱ्यापैकी कव्हर झाले.
अशा पद्धतीने मित्रांनो आपला प्लॉट आलेला आहे आता. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.